आम्ही आता बनवतोय फिश भाजी. फिश भाजीसाठी कोवळा फणस लागतो. हा बघा कोवळा फणस. मी दाखवते कापून टाकून. असं छोटे छोटे तुकडे कापा करून घ्यायचे. कापा करून घ्यायचे छोटे 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 कापा करून घ्यायचे. ह्याला तसा फणस नाही ना लागत जसं आपण फणसाची भाजी नाही, पूर्ण याला करतो. कोवळा लागतो एकदम कोवळा. हा अशी बारीक एकदम पातळ हे करायचे कापायचे आणि ते उकडतात पण चांगले पटकन. हा 20 मिनिटं लागतात. आणि किती वेळात होते ही भाजी? 20 मिनिटं जेमतेम 20 मिनिटं. जास्त ठेवलं तर भाजी चिकचिकीत होणार एकदम. मेन फडफडीत आहे तर 10 मिनिटं ठीक आहे. फडफडीत भाजी अशी भाजी कापते. हे बघा हे अशी कापा करून घ्यायची. चीक हाताला लागत नाही. चीक लागत नाही. चीक डीक एकच. इथे आमचे हे बघा असा कोवळा पण कोवळी दाखव त्यांना. एकदम कोवळा. आता गरम पाणी याच्यासाठी गरम पाणी दाखवते. चला गरम पाणी घेऊ. पाणी तर तो लागते. काय करते? पाणी उकडलं ना एकदा पाणी ठेवलं तापत. अजून कळलं आहे. थोडी तब्येत बिघडली आहे. घसा बसलाय माझा. सांभाळून घ्या. हे बघा पाण्याला आता खड आला. तिने टाकले आहेत 4 टाकले. हे बघा पाण्याला खड आल्यानंतर टाकूया. आता जास्त झालं तर काढायचं पाणी. फणस जास्त झालं पाणी वर आलं तर आपण काढून टाकून द्यायचं ते पाणी. डीप पण निघतो पाण्यात टाकल्याबरोबर. हाताला पण नंतर लागत नाही. असं झाकण ठेवायचं. 20 मिनिटानंतर खोलायचं. झाकण ठेवायचं बघा. 20 मिनिटानंतर काढायचं आणि ते वरचे जाते ऑटोमॅटिक येतात नंतर उकडल्यानंतर. झाले आता उघडून झाले. आता गॅस घालून चल. शिजले ना? गरम आहे गरम गरमच समोर समोर अशी सोलायची म्हणजे पटकन निघतात. थंड झाल्यामुळे एवढे निघत नाही. लई ताकद लावावी लागते. समोर समोर काढले ना पटापट निघतात. थोडेसेच राहिले जेमतेम 2-3. आता हे मिक्सरला लावायचं. आले ना सर्व संपलंय. आता मिक्सरला लावायची. मिक्सर मध्ये टाकून घ्यायचं. थोडे थोडे लावायचे. आपण ते गुतळी असेल ना तर परत फिरवता येतं. मग टाकलेला जास्त नाही टाकायचं. थोडे थोडे. आता एकदम जी बारीक पावडर होत ना तेव्हा मला बारीक होत ना तेव्हा अजून बारीक करावा लागणार आहे. बिना पाण्याशी फोडणीत द्यायचं. बिना पाण्याशी मिक्सरला लावायचं. कमी कर. भाजीसाठी लागणारं ओलं खोबरं. भाजीसाठी ओलं खोबरं 1 कवड घालायची. जशी भाजी तसं खोबरं. भाजी थोडी तर थोडी खोबरा.
जास्त झालं तर जास्त, कमी जास्त आपल्यावर आहे. थोडं ओलंच खोबरं टाकायचं, सुकं नाही टाकायचं. हे बघ काढून टाकून दे. सगळं मेसी आहे कारण जेवण. टाकली आता तेल ओतूया. तेल जरा जास्त टाकायचं. या भाजीत जरा तेल, लसूण आणि ओलं खोबरं हे जरा 3 वस्तू जास्त लागतात. बाकी काय नाही. बाकी काय नाही टाकायचं. तर तेल टाकून दे. तोपर्यंत आपण मिश्रण एकत्र करूया. का मसाला आमचा हे मसाला मालवणी, ओलं खोबरं चांगलं मिश्र करायचं बाहेरच. फोडणीत गेल्यानंतर नाही, बाहेरच करायचं. बाहेरच चांगला एकत्र एकजीव करून घ्यायचा. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, काय काय जण वेगळं. नाही पण हे बाहेर केल्यावरच चांगलं लागतं. फोडणीत गेल्यावर करपलेलं लागणार. आपण आपल्या पद्धतीने दाखवतो. प्रत्येकाची पद्धत वेगळी, पण हे असं केलं जरा सगळं चांगलं लागतं. ते आणि मग तेल पण चांगलं लागतं. चला आता लसूण टाकूया. हे बघा लसूण पण जास्त घ्यायची, कारण लसणीवरच ही भाजी जास्त आहे. तर टाकूया. जास्त लाल करपापर्यंत लसूण नाही ठेवायची. जर हे बेटर आपलं चिकचिकीत झालं तर गॅस बारीक करून ढवळत बसायचं. बरोबर फरफरीत भाजी होणार. काय काय तर चिकचिकीत होतं. पाणी टाकायचं नाही मिक्सरला लावताना. स्लो गॅस करून ढवळत बसायचं. थोडंसं मीठ टाकूया म्हणजे चवीनुसार. आधी फास्ट करायची गॅस, नंतर स्लो करायची. 1-1 सेकंद अर्धा सेकंद ढवळत बसायची. पाणी टाकायचं नाही अजिबात. पाणी नाही घालायचं अजिबात. ते मेटल जर चिकचिकीत झालं असेल तर गॅस स्लो करून असं ढवळत बसायचं. पाणी नाही टाकायचं काय नाही. फळफळीत होते. 2 दिवस ठेवा, 3 दिवस ठेवा. गरम जशी ती शिळी होणार तशी टेस्ट चढत जाणार. काय नाही भाजी आंबट नाही, काय नाही. झाली आहे ना? हा झाली. आता आपण सर्व ही अशी भाजी होते. भाजी रेडी आहे. पूस भाजी म्हणतात.